अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या देशांवर जबरदस्तीने आयात कर लादायचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्याच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना थेट कायदेशीर चपराक लगावली. होय, ट्रम्प यांचा कर पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून रद्द करण्यात आलाय. पण यामुळे भडकलेले ट्रम्प शांत बसलेत का? तर अजिबात नाही. त्यांनी आता एक नवीन डाव टाकलाय आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या सगळ्या आंतरराष्ट्रीय गोंधळात भारताला परत मिळणारे 40,000 कोटी रुपये आता अडकणार की मिळणार? आजचा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. थेट आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला आहे. याविषयी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक मोठी राजकीय आणि आर्थिक घडामोड जी तुमच्या माझ्या आयुष्यावर किंवा शेअर बाजारावर परिणाम करते, तीच माहिती साध्या, सोप्या आणि आपल्या गावरान मराठीत समजून घेण्यासाठी आपला हा कट्टा नेहमीच सज्ज असतो. चला तर मग अजिबात वेळ न दवडता या आंतरराष्ट्रीय राड्याची आणि ट्रम्प यांच्या नव्या प्लॅनची पूर्ण माहिती घेऊया. अमेरिकेमध्ये नेमकं काय घडलं? कोर्टाने ट्रम्प यांना का जापलं? 20 फेब्रुवारी 2026 ला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. ट्रम्प यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट 1977 या आणीबाणीच्या कायद्याचा वापर करून अनेक देशांवर जो रेसिप्रोकल टॅरिफ लादला होता तो न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला. न्यायालयाने स्पष्ट केलं की अमेरिकन संविधानानुसार कर लावण्याचा अधिकार केवळ तिथल्या संसदेला आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही. हा कायदा व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे, नवीन कर लादण्यासाठी नाही. अमेरिकेच्या लोकशाहीची एक गंमत बघा. तिथे राष्ट्राध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. पण या खटल्यात 9 पैकी 6 न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. विशेष म्हणजे यात नील गोरोच आणि एमी कोनी बॅरेट हे 2 न्यायाधीश खुद्द ट्रम्प यांनीच नियुक्त केलेले होते. तरीही त्यांनी कायद्याची बाजू घेत ट्रम्प यांचा कर रद्द केला. असं भारतात का होत नाही, हा एक प्रश्नच आहे. आता वळूया आपल्या मुद्द्याकडे. न्यायालयाने हा कर रद्द केल्यामुळे आतापर्यंत गोळा झालेला सुमारे $1 अब्ज महसूल आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि अमेरिका यांच्यात जो नवा व्यापार करार झाला तो सुरक्षित आहे. भारताला 18% सवलतीच्या दराचा फायदा मिळत राहील. पण रशियाकडून घेतलेल्या तेलावरील अतिरिक्त करापोटी भारताला 40,000 कोटी रुपये परत मिळणं अपेक्षित होतं. पण आता अमेरिकन न्यायालयाने मूळ करच बेकायदेशीर ठरवल्यामुळे ही परताव्याची प्रक्रिया प्रचंड गुंतागुंतीची झाली आहे. हा पैसा आता 124 देशांच्या रांगेत अडकला आहे. त्यामुळे हे पैसे इतक्या सहजासहजी मिळतील अशी शक्यता कमीच आहे. हा निकाल लागताच ट्रम्प प्रचंड संतापले. त्यांनी न्यायाधीशांना चक्क देशद्रोही ठरवून टाकलं आणि काही तासातच ट्रेड ऍक्ट 1974च्या कलम 122 चा वापर करत जगातल्या देशांवर नवीन 10% जागतिक टॅरिफ 150 दिवसांसाठी लागू करण्याची घोषणा केली. चीनवर लादलेला 54% कर तांत्रिकदृष्ट्या रद्द झाला असला तरी ट्रम्प यांच्या या नवीन 10% करामुळे शेअर बाजार आणि जागतिक व्यापारात पुन्हा अनिश्चितता आली आहे. अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता घसरत आहे. अशा वेळी राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करून स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी इराणवर लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता मध्य पूर्वेत गडद झाली आहे. मित्रांनो, अमेरिकेत जे काही घडतं त्याचा थेट संबंध आपल्या शेअर बाजाराशी आणि अर्थव्यवस्थेशी हळूहळू जोडला जातो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा आणि मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.